इथे ज्या भगिनी बसल्यात, ज्यांच्या किचन ओट्याला काळा दगड आहे, त्यांनी प्रामाणिकपणानं हात वरती करावा. बरेच हात वरती आलेत. घाबरून जाऊ नका. ती भीती आत्ताच इथे सोडून, या पिरॅमिडला जो पिवळा रंग आहे तसा ऑइल पेंट आपण एक डबा घेऊन जा आणि दिसेल त्या काळ्या दगडाला पिवळा करून टाका. विषय संपला. त्यात कोणाची घरच्यांची परवानगी घेऊ नका, परंतु त्यात नुकसान नाही, त्यात फायदाच आहे. बंद पडलेल्या घड्याळांकडे लक्ष राहू द्या. ती बंद नसावीत, नाहीतर डोक्यावर कर्ज अटळ आहे. दवाखाने सतत चालू राहतील. फुटलेली भांडी, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला या तुम्हाला काही उपयोगाच्या नाहीत. म्हणून ज्या गोष्टी निरुपयोगी आहे त्याचं विसर्जन, विल्हेवाट करावी, असं वास्तुतज्ञांनी ज्ञानदान 1 ते 4 मध्ये नमूद केलेलं आहे. हाही विषय कौटुंबिक जीवनाशी समरस करणारा आहे, आरोग्याशी संबंधित आहे. ज्यांच्या घरात आग्नेयेला पाण्याचं स्थान आहे, सतत आजारपण चालू, डॉक्टरांना कुठलंही निदान होत नाही. नैऋत्येला जिना, नैऋत्येला पाण्याचा नळ, ब्रह्मस्थळावर जिना, ईशान्येला जिना, हार्ट अटॅकसह अन्य आजार, अपघाती जीवन त्याला सोसावं लागतं. सतत अपघात होतात. म्हणून या साऱ्या बाबी वास्तुतज्ञांनी आपल्याला अत्यंत सोबर भाषेत, तुम्ही स्वतःच तुम्ही वास्तूचं डॉक्टर व्हा, अशा भाषेत ज्ञानदान 1 ते 4 आपणाला विदित केलेलं आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक ती पानं आपण चाळावी.